नमस्कार, आपण बघतात SL9 मराठी न्यूज। आज रस्ते सुरेगाव येथे आरक्षण मिळण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेले आहे। 18 ट्रॅक्टर, 21 फोर व्हीलर आणि 53 मोटरसायकल ह्या आज मुंबईकडे रवाना झालेल्या आहेत। येवला तालुक्यातून प्रथम बातमी येते सुरेगाव येथून की मराठा समाज हा जरांगे पाटील यांची ताकद वाढवण्यासाठी मुंबईमध्ये रवाना होत आहेत। आपण SL9 वरती सर्व काही फुटेज बघू शकतात। या ठिकाणी सुरेगाव रस्ता तालुका येवला या ठिकाणून 18 ट्रॅक्टरसह हजारो समाज बांधव या ठिकाणी 21 फोर व्हीलर गाड्या त्याचप्रमाणे 60 मोटरसायकल या ठिकाणी मुंबईकडे निघालेले आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही आणि त्यासाठी आम्ही 1 महिन्याचं रेशन, 1 महिन्याचा किराणा सामान या ठिकाणी ट्रॅक्टर मध्ये त्याची व्यवस्था केलेली आहे। मी सरकारला आपल्या माध्यमातून, सगळ्या शासनाला आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगू इच्छितो, सरकारने आता ताबडतोब या ठिकाणी निर्णय घ्यायचा आहे। आम्ही महिला, गावातील सर्व महिला, त्याचप्रमाणे मुस्लिम बांधव यांचाही आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे। सर्व समाजाचा पाठिंबा आहे। गावातील पंचक्रोशीतील सर्व लोक या रॅलीमध्ये हजर झालेले आहे। या ठिकाणी जोपर्यंत मराठा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही असा निश्चय करून आम्ही या ठिकाणी मुंबईकडे निघालेलो आहे। या ठिकाणी सरकारला, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला विनंती आहे, आपण तात्काळ या ठिकाणी आरक्षण द्यावे। या मराठ्यांचा आक्रोश आपण थांबवा ही आपल्या माध्यमातून मी सरकारला आवाहन करत आहे। कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की सरकारला ही ट्रॅक्टर आणि ही गर्दी दाखवा, म्हणजे सरकारच्या लक्षात येईल की मराठा समाजाचा एवढा मोठा आक्रोश झालेला आहे। या ठिकाणी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आहे, विद्यार्थी आहे, लहान विद्यार्थी आहे, आपण या ठिकाणी महिला आहे, सर्व या आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले आहे। सरकारला आता तरी जाग घेऊन मराठा आरक्षण द्यावं असं या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। लढेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे, लढेंगे जीतेंगे, हम सब लड़ेंगे। एक मराठा, एक मराठा। हजारोंच्या संख्येने या ठिकाणी 18 ट्रॅक्टर सहित, मोटरसायकल सहित, मोठ्या गाड्या सहित या ठिकाणी मुंबईकडे निघालेलो आहे। जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई आम्ही सोडणार नाही। मुंबई जाम केल्याशिवाय, मुंबई बंद केल्याशिवाय या ठिकाणून कोणी माघार येणार नाही। एकच मिशन, मराठा आरक्षण, एक मराठा।